जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने सिन्नर तालुक्यातील 42, नाशिक तालुक्यातील 118, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 179, नांदगाव तालुक्यातील 45 आणि दिंडोरी तालुक्यातील 13 अशा एकूण 397 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आला आहे. दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागातील गरोदर महिलांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 116 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून कार्यरत आहे. दरम्यान अपेक्षित प्रसूती दिनांक पुढील 2 दिवसात असलेल्या गरोदर मातांची विशेष खबरदारी घेत जिल्हाभरातील आरोग्य संस्थांमध्ये त्यांचे आगाऊ दाखल करण्यात आले आहे. सध्या 141 गरोदर माता विविध आरोग्य संस्थांमध्ये दाखल असून त्यापैकी 59 माता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, 37 माता ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयांमध्ये, 145 माता आणि इतर उच्चस्तरीय आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. आतापर्यंत 44 मातांची सुरक्षित प्रसूती झाली आहे. अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ नये तसेच नदी नाल्यांमध्ये पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील 1029 कोल्हापूर टाईप तसंच 2991 सिमेंट बंधारे अशा एकूण 4020 लहान बंधाऱ्यांचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होत असून संभाव्य पूर धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सतर्क असून आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि लघु पाटबंधारे विभागामार्फत समन्वयाने उपाययोजना करण्यात येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवणं, गरोदर मातांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करणं तसेच बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे ठेवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. पुढील काळात देखील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पवार यांनी केलंय. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.